मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व कायद्याचे विद्यार्थी मित्रांचे तसेच कायद्याप्रती प्रेम असणाऱ्या नागरिकांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण भारतीय दंडविधान कलम 304A हा जुना कायदा आणि BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 106 हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, कलम 106 BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहिता कलम 106 हे कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू घडून येणे याबाबत हे कलम सांगतं. तर मित्रांनो, यापूर्वी भारतीय दंडविधानमध्ये हे कलम 304A कलमामध्ये अशाबाबतच्या गुन्ह्याबाबत शिक्षा सांगितलेली होती. तर मित्रांनो, जुने कलम 304A याऐवजी आता BNS मध्ये कलम 106 आलेले आहे. तर कलम 106 मध्ये कोणत्या प्रकारची नवीन शिक्षा आणलेली आहे, तसेच कलम 106 मध्ये कोणत्या प्रकारची नवीन कृत्ये किंवा कोणत्या प्रकारच्या नवीन व्यक्तींनी केलेली कृत्ये हे या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तसेच यामध्ये आणखीन काय बदल केलेला आहे याबाबत आपण थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, कलम 106 कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स म्हणजेच की निष्काळजीपणामुळे मृत्यू घडून येणे या कलमाप्रमाणे जर कोणी व्यक्ती जो कोणी हयगयीने निष्काळजीपणाने बेदरकारप्रमाणे एखादे कृत्य करतोय आणि अशा कृत्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून येतोय, परंतु असा मृत्यू हा सदोष मनुष्यवध म्हणून गणला जाणार नाही, तो मानला जाणार नाही. तर अशा केलेल्या कृत्याला BNS नवीन कायद्यामध्ये 5 वर्षापर्यंतची शिक्षा सांगितलेली आहे, जी की यापूर्वीच्या कायद्यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली होती. तर मित्रांनो, थोडक्यात निष्काळजीपणाने मृत्यू घडून येणे म्हणजेच की आपल्या हातून एखाद्या वाहनाद्वारे एखादी घटना होऊ शकते किंवा एखाद्या मशीनद्वारे किंवा एखादी आपल्या निष्काळजीपणामुळे व हयगयीमुळे एखादी घटना जर घडली, अशा घटनेमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आला तर हे कलम लागू होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कलम 106 BNS यामध्ये आणखीन पुढे ॲड करण्यात आलेलं आहे, जे की वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींसंदर्भात आहे, डॉक्टरांसंदर्भात आहे. तर विद्यार्थीमध्ये याच 106 कलममध्ये पुढं असं पण सांगितलेलं आहे की इफ सच ॲक्ट इज डन बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर व्हाईल परफॉर्मिंग द मेडिकल प्रोसिजर, म्हणजेच अशा प्रकारचे हयगयीचे, निष्काळजीपणाचे किंवा बेदरकारपणाचे कृत्य जर एखाद्या नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून म्हणजेच डॉक्टरकडून त्याचे वैद्यकीय प्रक्रिया करत असताना असे जर निष्काळजीपणाचे कृत्य घडून आले, तर अशा वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध, अशा डॉक्टरविरुद्ध कलम 106 मधील सांगितलेल्या परंतुकमध्ये याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की कलम 106 प्रमाणे यापुढे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून म्हणजेच की एखाद्या डॉक्टरकडून जर अशा प्रकारचा गुन्हा घडला, तर कलम 106 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात की डॉक्टरांविरुद्ध सुद्धा गुन्हा नोंद करण्याची यामध्ये तरतूद केलेली आहे. कुठलीही शहानिशा तसेच कुठलीही प्राथमिक चौकशी न करता यामध्ये गुन्हा नोंद करण्याची तरतूद दिलेली आहे. तर मित्रांनो, नोंदणीकृत